झीन टपाक डमडम। दिल दीवाना बिन सजनी के माने ना, हमें तुमसे हुआ है प्यार हम क्या करें, आप ही बताए हम क्या करें। अरे ओ राजा हमारे पास ना बजाओ तुम्हारा बाजा, कहीं और जाके गाओ ये गाना। घरी गाणं म्हणूस तर इथं तोंड वाजवसवर तिकडे रेल्वे स्टेशनवर जाऊन गाणं म्हणा, तिथं लोक कमीत कमी पैसे तर देतील, नाही तर मग भीक मागा। जाऊ द्या, भीक कायले मागता, गाणंच म्हणा, तिथं लोक पैसे तर देतील। आता हेच काम राहिलं तुमच्याकडे, गाणं म्हणायचं। आज लगे गाणं बिनन, मला माहिती तुम्ही एवढं माल मसाला खाऊन लव राहिले, तुम्हाला पैसे पाहिजे ना, म्हणून एवढं सगळं कारस्थान चालू आहे, गाणं म्हणणं हे तेन। पण मी काय आज तुम्हाला पैसे गिसे देणार नाही, माझ्याकडे पैसेच नाहीये। मी तुम्हाला आधी सांगितलं तिकडे पटरीवर जायचं आणि तिकडे गाणं म्हणून लोक तुम्हाला भरपूर पैसे देतील। काही काम धंदा तर करायचं नाही आणि वरून पैसे मागायचे। राणी मी तुला पैसे कायला मागू, माझ्याकडे आहे ना पैसे, मी उलट तुले पैसे देतो। मी कायले तुले मागन, ते मला असेच गाणे आठवले म्हणून म्हणत होतो गाणे। ते तू आज लय भारी दिसून राहील ना म्हणून। आज भारी दिसून राहिली? आज नाही, दररोज त्या हळदी कुंकाच्या दिवशी एकच नंबर दिसत होती तू, काय भारी दिसत होती। हा का, हळदी कुंकू होऊन 2 हप्ते झाले आणि तुम्हाला आता सुसून राहिले का? तेव्हाची बात मला आता सांगून राहिले, तेव्हा का तुमच्यावाला जहाज आला होता का तुम्हाला आज दिसले मी? नाही ग, त्या दिवशी मला सांगायचं होतं तुला, पण मला टाइमच नाही भेटला। टाइम नाही भेटला? टाइम तुम्हाला नाही भेटला का तुम्ही टाइमाला नाही भेटले? आणि हा, तुम्ही तर लय बिझी होते, बायाचे तोंड पाहिले बरं, टाइम भेटला होता तुम्हाला, टकटक पाहत होते टकटक। त्या दिवशी तर मी नाही दिसले वाटतं। कस काय दिसन मी? त्या बायाचे तोंड काय मोहायचं बोलले असते मग। मला पहिल्यापासून माहितीये किती चांगली बायको भेटू नवऱ्याले, पण तो दुसऱ्या बायाकडे बघणार म्हणजे बघणार, फारासा आपिडा करून बघणार, पण बघणार म्हणजे बघणार। नाही ग माझ्या राणी, नाही अजिबात नाही, तुझ्यासारखी खूपसूरत अख्ख्या दुनियात नाहीये, तो इतकी प्रेमळ सुंदर चांगली अख्ख्या जगात नाहीये। हो का? आता हे भाषण मला नंतरून सांगा, आता उठा निघा कामाला लागा, चला उठा। मी कुठे जाऊ कामाला? जावा वावरात। कोणाच्या वावरात? कोणाच्या नका जाऊ, स्वतःच्याच जा। आधीच्या हायला मी तर विसरलोच होतो, मला पण वावर आहे। हा, लय मोठं वावर आहे तुम्हाला, सगळं 5 गुंठे नाही, त्याच्यात बी ज्वारी कमी आणि काँग्रेस जास्त पेरला का काय माहिती। काँग्रेस पेरीत असते का पागल, ते मनानी उगत मनानी। हा मग तेच म्हणते मी, तेच मन घ्या आणि ते काँग्रेस उपटायला जा। 3 महिन्यापासून उपटला असतं तर डोक्या एवढं नसतं झालं। डोक्या एवढं झालं आणि आता कसं उपटायचं? तू जा वावरात काँग्रेस उपटाले, मी घरातलं काम करतो। ठीक आहे, मग तुम्ही करा घरातलं काम। त्या तिकडे टबभर कपडे ठेवलेले धुवायचे आणि त्या तिकडे पाटी भरून भांडे ठेवलेले तेवढे घासून घ्या। अरे बाबू, टबभर कपडे आणि वाटीभर भांडे, आपलं पाटीभर भांडे नकोय बाबा, आपलं वावरातच चला। माझ्या राणी, माझ्या गुलाबाच्या फुला, आता कसं सांगू तुला? हा, मला तर एक सांगायचंच राहिलं, त्या तिथं बादली आणि पोचा ठेवलेला आहे, अख्ख्या घराला फरचीला पोचा मारून घ्या। नाही बाबा, मी जातो वावरात काँग्रेस उपटाले, ते लय मोठं काँग्रेस आहे, तो या हाताले काही जखम बिकम होईल, मग राणीला जखम नाही झाली पाहिजे, तो हात कडू होते तो हाताच्या काँग्रेसानी। तू नको जाऊ वावरात, तो नाजूक हात, मग पिल्लू माझं बाल माझं सगळं, मी जातो वावरात, मी जाणार वावरात, तू घरीच काम कर राणी, तू घरीच काम कर। हा लय प्रेम होतं चाललं, लय खतरनाक। उठा आणि वा वावरात, नुसतं आयत गेला लागत आयत। जातो ना राणी, मोले राणी ना, तू जातो ना, तू मला आता जरी म्हणली ना का तुम्ही वावरात नाही जाय, तरी मी जाणार म्हणजे जाणार, जातो ना। वाटलंस तू म्हणून पाय, तुम्ही वावरात नका जाऊ म्हण बरं तू, तरी पण मी जाईन, पाय तू म्हणून पाय। मला का पागल कुत्रा चावलं म्हणाले, उठा आणि वा वावरात, नका नाटक करू, निघा। जातो ना मी नाही बोललो का? आता मला सांग, तुझ्या सपोर्ट बिगर मला काय होणार आहे का? आता तू ना गहू पेरू लागली मला, मी ना काय केलं, मी ना पाणी धरलं। म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी तुम्हाला सपोर्ट नाही करत? माझ्या सपोर्ट बिगर चालू आहे काय? तुम्ही काय केलं, पाणी धरलं एक वाफा आणि बाकीचं सगळं मीच धरलं। तुम्हाला नीट फ्यूज तार जरी टाकते येते का, कटआउटले फ्यूज तार, ते बी मी ना टाकून देते मी, आणि तुम्हाला सपोर्ट लागतो, कायचा सपोर्ट लागतो बे तुम्हाला? सगळं तर मीच करते आणि वरून मला म्हणायचं मला सपोर्ट दे, सगळं आता सपोर्ट मावालाच घेऊन राहिले। मला अजून एक सपोर्ट पाहिजे तो वाला। हा सांगा, मला दुसरं कामच काय आहे, मला तेवढंच तर काम आहे, तुम्हाला सपोर्ट करायचं आणि तुम्हाला हे करायचं आणि तुमचं काम करायचं आणि ते करायचं, सांगा। नाही काय नाही, तू कर, तो वाला काम करतो, काय नाही सांगा का गपचूप। ते असं होतं, मला काँग्रेस उपटू लागायला चल, मला झाडू कुठे दिसा ना।
आता जराशी थंडी कमी झाली ना निर्मलाबाई, आता कमी पडते थंडी. हो, थंडी तर आता कमी झाले, पण घरात बसावं तर थंडी लागते आणि बाहेर जावा तर ऊन लागते. हो ना, आता संक्रांत झाली तर ते जसं संक्रांतीला म्हणते जसं ते दिवस वाढतो तसं ऊन पण वाढत जाते. आणि मग त्यामुळं आता दिवस पण मोठा होत चालला ना, तर ऊन असं भयंकर पडतं गरम गरम. हो ना, माणूस म्हणतो थंडीमध्ये थोडं उन्हाळे बसायला जाऊ, तर उन्हाळे बसायला जायचं तर मरणाचं ऊन लागतं. हो ना, जसं का उन्हाळा पडला. मग निर्मला ताई, तुम्ही 26 जानेवारीला शाळेत गेलते का? मग वर्षातून तर आता एक दिवस जा लागतंय नाही का? मग गेले होते, मी गेलते. हो ना, तसं तर काय आपण जाताही नाही. वर्षातले 2 दिवस 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ते जा लागतंय, त्यामुळे जातो आपण. हो ना, आता आपल्या देशाचं 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट असतंय. आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं, आपल्या लोकांना स्वातंत्र्य भेटलं, तर मग आपल्याला जा लागतंय ना 26 जानेवारी 15 ऑगस्टले. बरोबर आहे. लागलं. मम्मी, झेंडूबामची बॉटल कुठे ठेवली? तिकडेच बघ कपाटामध्ये, तिथेच ठेवलेली असन. आज सापडली. का हो अक्का, ही गेली नाही का ड्युटीवर? अहो निर्मला ताई, तुम्हाला सांगते, हिनं पोरगी ड्युटीवर गेली, पण झालं काय, हिनं वापस येताना हिनं कुत्रा आडवं गेलं आणि पडली गाडीवरून, तर लागून घेतलं गुडघ्याला मुकामार. आणि हिचं नाक बिग बी जाम झालं पाण्यानं हे नाही, मग त्यामुळं आज ना नाही गेली. आणि त्यात तिचं सर्दी खोकला आणि रातभर तापही येऊन राहिला. मग तिला दवाखान्यात न्या की. तिच्या बापानं तिला गोळ्या गेल्या आणल्या होत्या, तिनं घेतल्या, पण तिनं का ताप वगैरे काही गेले नाही. आता तिले पुन्हा गोळ्या गेल्या मलम गिलम आणलाय, तर बघतो जर उतरला तर ठीक, नाही तर मग जा लागतंय घेऊन दवाखान्यामध्ये. हो ना अक्का, हे थंडीचा वारा गिरा सुटते, सकाळचे पहाटे थंडी वाजते आणि दिवसभर नुसतं ऊन लागते. त्यामुळे नाही थंडीनं वारान बिरान नाक बेकन ताप या लागते. त्यात तर ती गाडीवरून बी पडली, मग त्यानं मुका मार लागला तर अजूनच चांगलं खनखन करत असन. आणि त्यात वातावरण बी असं नुसतं नाक बेक आणि घसा बिसा जाम होऊन जाते. आणि सकाळी सकाळी थंडीतून जाणं येणं गाडीवर, आणि तिथं तोंडाले काही बांधत नाही, आणि त्यामुळं अजून गारवारा लागते. तरी तिले आम्ही म्हणत असतो तोंडाले नाकाले बांधत जा थंडी गारठ्याचं, पण ती बांधतच नाही ना. अहो नाही बांधत, कधी कधी कोणाला सवय नसते ना बांधायची. आता किती पोरी बांधत्या बाई, सगळ्या पोरी मला जपान गाडीवर येतात जातात दिसतात, भले त्या गाडी चालवत असो किंवा मागं बसलेल्या असो, सगळ्याच बांधतात दुपट्टा तोंडाले. हिले काय होतं? मी ना किती वेळा सांगितलं बांधत जा, मला बोलते मला दम घुटतो, माय असं होतं माय तसं होतं, म्हणून मी नाही बांधत. अहो मग पण तसंच आहे, मी पण नाही बांधत, मला पण असं दम घुटल्यासारखं होतं, मला असं मुका वातावरण लागतं. जाऊ दे, एक काम करा, दुधामध्ये मस्त असं हळद आणि मिरे, अद्रक आणि तुळशीचा पाला मस्त खाता उकळून घ्या आणि तिला पाजा. तिने 2 वेळा काढा प्याला रात्रीपासून, पण तिला काही फरकच पडा ना भाऊ. मला तर त्यानंच फरक पडतो बाई, काढा प्याल्याशिवाय मला काही फरकच पडत नाही. त्यामुळे मी ना सगळ्यात पहिला काढा करते, मला जर असं काही झालं तर. आणि झोपून राह म्हणा मस्त अंगावर घेऊन. रात्री आणि सकाळी पण तेच केलं होतं, पण तिला काही फरक नाही पडला. तिला दवाखान्यातच घेऊन जावं लागते. निर्मला ताई आले जा, चहा आणते तुम्हाला. छीन टपाक डमडम